काय जबरदस्त कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मग रियांस प्रतिष्ठान नागळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निशांक अँड तन्मय. पहिला बॉल हार्दिक पारधीचा डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेस पहिला चेंडू डॉट येतोय ना गोलंदाजाकडनं, त्याच्या वेळेस आपण पाहिलंय गोलंदाजाचं मनोबल थोडंसं वाढलं जातंय. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा थोडासा मात्र दुणावला जातोय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आज पुन्हा एकदा अकबरजी शेख सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि आमच्या अकबर शेख सरांच्या स्वागताकरिता निशांकच्या बॅटमधून आला आहे हा दमदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. अगोदरचा मॅच काय लाजवाब मात्र रंगला होता. दोन्ही संघ आपण पाहिलं तर मग हार मानायला तयार नव्हते. अगदी शेवटच्या बॉलवरती सामन्याचा जो रिझल्ट होता तो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अखेरीस आपण पाहिलं तर मग महेंद्र कांबळीची चांगली बॉलिंग राहिली. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचा यजमान संघ गावदेवी कोळी संघाला मात्र पराभूत रस्ता मात्र पकडावा लागला. अगदी तोंडातून घास ज्याप्रमाणे हिसकावून घेतला जातो ना, त्या प्रकारे मॅच अगदी हिसकावून घेतली गेली. हार्दिक पारधी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टंपच्या थोडासा मात्र बाहेर निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इष्टाच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावफलकावरती जरूर जोडली जाईल यात काही शंका नाहीये. एक षटकार तर निशांकच्या बॅटमधनं जरूर आलाय. म्हटलं जातं ना, नाण्या हवेत गेल्यावर आपण चापा किंवा काटा ओरडतो. नशिबावरती कशाला अवलंबून राहायचं. आपल्या कर्माच्या आवाजाची छाप अशीच सोडावी की यशाचा काटा आपल्या बाजूने झुकला पाहिजे. आणि ते प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर मग निशांच्या माध्यमातून केलेच जात आहेत. कारण सुरुवातीचा पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर षटकार थोडासा प्रेशरमध्ये नक्कीच या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस सलाउन द कार्पेट मात्र चेंडूला खेळून काढलाय ऑन साईडला. कबू कॉर्नरच्या दिशेनं एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे. ते म्हणजेच 8 आकड्यावरती 8 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग तन्मय पाटीलने काय लाजबाब धुवाधार बॅटिंग मात्र पेश केली होती. अवघ्या 12 बॉलमध्ये 47 धावा त्याने मात्र बनवल्या होत्या. परंतु तोच दरारा, तोच रुबवा मात्र ठिकाणी कायम ठेवला जाईल का? परंतु यावेळेस संघ वेगळा आहे, गोलंदाज वेगळा आहे. हार्दिक पारधीच्या विरोधामध्ये हल्ला बॉल बॅटिंग केली जाईल का? यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. काय जबरदस्त मात्र यावेळेस क्रिकेट पाहायला मिळालं. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि ते चित्र मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आणि स्पष्ट एचडीच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला जरूर मिळालं. तन्मय पाटील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर मग एक चांगला टेक्निकल क्रिकेट मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळायला त्यांना जरूर त्याला आपण पाहिलंय. हार्दिक पारधीचा हा पुढील बॉल यावेळेस ऑफस्टंपच्या थोडासा मात्र बाहेर ठेवला होता. चेंडू मात्र निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार आलाय हा आई गावदेवी चषकातील शानदार वजनदार चौकार 4 रन. थँक्यू ब्रिजे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं.
आणि या ठिकाणी काय जबरदस्त संघर्ष मात्र केला जातो. यावेळेस सरळ बॅटनं शेड्यूलला मात्र फाय ठेवलंय. लॉंग ऑफ ऑर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता निशान पाटील ऑन फायर. षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. अतिथी कक्षामध्ये आपण जाऊया. आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे प्रमुख अतिथी आहेत सुनीलजी पागी, वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आहेत आणि निश्चितच त्यांचा देखील मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि अजयजी यादव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुनीलजी पागी सरांचा देखील सन्मान करायचा आहे. सन्मानाचं प्रतीक आपण पाहिलं तर मग मायेची शॉल, त्याच्यानंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. थँक्यू सो मच. तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजेच 19 धावा. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरिता दर्पण आळीत. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग अगदी बुंद्यामध्ये हा चेंडू हाताळला होता आणि रियान प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक षटकार्याकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिला जाईल. यावेळेस दर्पणचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग प्रत्येक बुंद्यामध्ये आणि निश्चितच टाकला होता. पुढील बॉल. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग यष्टीरक्षक मात्र बीट झाले. डायरेक्ट हिट, काम तमाम कदाचित झालंच तर मग निशान डेंजर झोन मध्ये धावत होता. एक धाव मात्र ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनं टीमचं टोटल आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय ते म्हणजेच 20 आकड्यावरती. चला, आपल्याकडे वेल आहे आणि त्या वेळामध्ये आणखी एक मुख्य सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं नुकताच आपल्या मुख्य व्यासपीठावरती अकबर शेख सरांचं शुभागमन झालेलं आहे आणि संजय लोखंडे यांना विनंती करतोय अकबर शेख सरांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अनेक लेजंड खेळाडू आहेत या कामन परिसरामध्ये. निश्चितच प्रामुख्याने पहिला नाव घेतलं जातं क्रिकेटच्या पटलावरती ते सुनीलजी राऊत. त्यांना विनंती करतोय आपण अकबर शेख सरांचा मात्र सन्मान करायचा आहे. यस अवेश बाबर, आपण देखील या एवन जोडीचा हा खास सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आणि निश्चितच तुम्ही लॉंग लेगच्या दिशेनं निश्चितच त्यांचा कटआउट देखील पाहू शकता. एवन जोडी आहे. आमनची आपल्याला पाहायला मिळते. आणि सुनीलजी रावत यांच्या शुभ हस्ते एवन जोडीचा ग्रँड सत्कार मात्र ठिकाणी केला जातो. तुम्ही पाहू शकता आमची एवन जोडी भावेश बाबर आणि अकबर शेख सरांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनीलजी रावत सरांच्या माध्यमातून मात्र ठिकाणी केला गेलाय. थँक्यू. चला, मॅच कंटिन्यू करायची आहे. दर्पण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती दर्पण. ऑन स्ट्राईक मध्ये निशांगला आपण पाहतोय. त्याने खूप चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिली आहे. रियांश प्रतिष्ठान नागले या संघाला.
हो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न महेंद्र कांबळे पुढे आले तो हो 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 ये क्या हुआ झेल झाली आहे ड्रॉप हा झेल खूप महत्वाचा होता आणि कदाचित मग हा झेल पकडला असता तर मग अडचणी वाढू शकल्या असत्या रियांश प्रतिष्ठान नागले संघाला निशांगला या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जीवनदान मिळाले गेले आणि ज्या ज्या वेळेस चांगल्या फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना त्या वेळेस त्यांनी देखील खेळ मात्र पलटवलाय यात काही शंका नाहीये सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं अक्षय कोल्हाचा झेल मात्र मोनिशने सोडला होता आणि तिथून मात्र त्याने खेळ देखील पलटवला होता हे देखील विसरून चालणार नाहीये यावेळेस ऑन साईडला वन बाउन्सनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अमित कामणकर आहेत चांगली गुड फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली आहे एकच सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली जाते ती म्हणजेच 22च्या घरामध्ये 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 ब्रेक थ्रू लावणार हे षटक आपल्याला पाहायला मिळेल का अगोदरच्या मॅच मध्ये देखील दर्पणनं खूप चांगलं षटक हाताळलं होतं गौतमी कोल्हीच्या विरोधामध्ये खूप निर्णायक राहिलं होतं ते षटक यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी होती काय जबरदस्त फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळालाय कव्हरच्या दिशेनं एक सॉरी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात या 2 धाव्याने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती चला टीम 94 धाणीव अँड SB स्पोर्ट बीबीपाडा टीमच्या संघनायकाला विनंती करतोय आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे यानंतर कदाचित ड्रॉ केला जाईल हा फर्स्ट ऑफिशियल कॉल आहे आपण लवकर या लोअर फुल टॉस बॉल टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पकडला गेलाय झेल आणि यावेळेस समाप्त होतोय मिस्टर निशांक पाटील ह्या खेळाडूचा खेळ आउट धन्यवाद थँक्यू सो मच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत इथून मात्र अजून एक शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आणखी काही धावा आल्या तर एक फायटिंग टोटल स्कोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल कारण गोलंदाजी आपण पाहिली मग रियांश प्रतिष्ठान नागाळे संघाची तर खूप चांगली आहे सध्या तरी 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता महेंद्र कांबळे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आंध्रे रसल ऑफ कॉमन क्रिकेट असोसिएशन पुमण मोहरीचे दिग्गज समालोचक हेमंत पाटील सरांनी निश्चितच महेंद्र कांबळे याला आंध्रे रसल या नावाने निश्चितच एक नाव मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये दिलं आहे टीम 94 धाणीव हा दुसरा पुकार आहे तुम्हाला आपण यायचं आहे या ठिकाणी ड्रॉ जो आहे तो केला जाईल पहिला बॉल ऑन साइडला खेचून मारलाय चेंडू निघून गेलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 6 धावांनी करता षटकार पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय महेंद्र कांबळेचं यावेळेस आपण पाहिलं तर मग दुसरा बॉल
व्हाईट यॉर्करचा मारा केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करून दिलं जाईल का पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी केली आहे. लॉंग ऑफ एरियामध्ये आपण पाहिलं तर मग चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले तर अमित कामणकर, परंतु 2 धावा मात्र वेगाने या ठिकाणी पूर्ण केलेत. दोन्ही टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 32 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण इथून पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 आणि आणखी या 3 बॉल मध्ये जरी 10 धावा आल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय, भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये. आडव्या बॅटनं यावेळेस चेंडूला हाफ वॉली घेतलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता येतो हा शौकार. धन्यवाद अडीजे, थँक्यू सो मच. म्हटलं गेलं नाही क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर का तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. या ठिकाणी प्रामाणिक कष्ट करताना दिसतोय मिस्टर तन्मय पाटील. अगोदरच्या मॅच मध्ये देखील काय लाजबाब मात्र बॅटिंग केली होती आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय चांगलं बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. आतापर्यंत 14 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस मिस टाइम फटका स्वतःच्या पालोत्रमध्ये झेल पकडला जाईल का, परंतु खाली क्षेत्रामध्ये हा झेल मात्र लँड झाला होता. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा मात्र इथून पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. या दोन टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे ती म्हणजेच 38 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग फलंदाज या ठिकाणी बाद होईल. दोन टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 40च्या घरामध्ये आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 41चं लक्ष विजयासाठी असणार आहे. टीम पाटील 5141 या संघासमोर. माता पिता 8199 चे प्रोप्रायटर लाख्याची गोवारी साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्याचनंतर अजयजी वरठा यांना देखील आपण पाहतोय. वसई तालुका आदिवासी गट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर मग शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आई गावदेवी चषक कुळी 2025 मध्ये. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिलं, नाण्याची दुसरी बाजू देखील आपण पाहणार आहोत. चला, टीम 94 धाणीव आम्ही या ठिकाणी ड्रॉ करतोय. चला, कुठला तरी एक प्रतिनिधी आपण यायचा आहे. कदाचित नाहीतर मग ड्रॉ या ठिकाणी उडवला जाईल. चला, या ठिकाणी ड्रॉ आहे तो ओपन केला जातो. सुरुवातीच्या पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलला जाईल, तिचा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्या 2 चिठ्ठ्यामध्ये पाहूया कोणाचं नाव येतोय. टीम 94 धाणीव वर्सेस विजय संघ म्हणजेच फायनलचं तिकीट मिळालेलं आहे ते म्हणजेच SB स्पोर्ट बीबीपाडा टीमला. जल्लोष मात्र होतोय पहा, कारण SB स्पोर्ट बीबीपाडा थेट मात्र फायनल मध्ये पोहोचली आहे.
त्यानंतर विजय संघ आणि टीम 94 धाणीव या संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहतोय फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र या ठिकाणी आपण पाहिलाय. ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत कुठला संघ मात्र विजय होईल हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण विजयाचं लक्ष आपण पाहिलं तर मग पाटील 5-1-4-1 टीम समोर ठेवले ते म्हणजेच 41 धावा विजयासाठी बनवायचे. 18 बॉलमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने रवाना होत आहेत. प्रवीण पाटील आणि ऋषभ. आज ऋषभनं देखील खूप चांगला खेळ केलाय. त्याचनंतर अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीण पाटीलचा रोल देखील खूप अधिक राहिला होता. बॅटिंग लाईफलाईन आपण पाहिली तर मग खूप स्ट्रॉंग आहे. पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन मध्ये अमित कामणकर असतील, दर्पण, महेंद्र कांबडी. त्यानंतर आपण पाहिलं तर मग चिराग देखील आहेत. बॅटिंग आपण पाहिले तर खूप चांगली स्ट्रॉंग बॅटिंग पाहायला मिळते. परंतु यावेळेस आपण पाहतोय रियांश प्रतिष्ठान नागलेच्या विरोधामध्ये ती बॅटिंग मात्र प्रस्थापित केली जाईल का? 18 मध्ये बनवायच्या आहेत 41 धावा. पुन्हा एकदा दोन्ही टीमला देऊया आपण बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. कोणता संघ मात्र सुपर 3 मध्ये पोहोचेल आजच्या दिवसामध्ये? टीम पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन की मग रियांश प्रतिष्ठान नागले? एकदा जोरदार टाळ्याने सुरुवात होऊन जाऊ द्या. कारण लक्ष आहे 41. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ऑन स्ट्राइकला मिस्टर ऋषभ. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूप बाहेर वाईट. अव्वंताच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. एका धावेनं मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे पाटील 5-1-4-1 या टीमची. ऋषभ आणि प्रवीण पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तन्मय पाटीलच्या खात्यामधील हा पुढील बॉल. वेगवान बॉल वेगामध्ये बीट केलंय. बाल बाल बच गए बल्लेबाज इस बार ऋषभ. काही इंचाचा फरक राहिला होता. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर मग स्टँडच्या अगदी जवळून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र लँड होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचले गेले 3 याकड्यावरती. कारण गोलंदाजी आपण पाहिली तर मग वेगवान आहे. कधी कधी भन्नाट वेगाने चेंडू हाताळला जातो, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी गुडलेन वरती चेंडूच्या हाताळणे आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याकरता ओळखला जातो. बॉलिंग मध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते तन्मय पाटीलच्या. यावेळेस षटकातील पुढील बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेल मात्र होता, झेल मात्र झाली आहे ड्रॉप. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर पोचले गेले 5 आकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. राजकारणामध्ये आपण पाहिला तर मग एका मताला, शाळेमध्ये शिकत असताना एका गुणाला, आणि क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला खूप काही महत्व आहे मित्रांनो. आणि सध्या तरी त्याच दिशेने हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या 41 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. षटकातील पुढील बॉल. रनअप मध्ये मात्र यावेळेस थोडेसे मात्र चुकले गेले.
म्हटलं गेले जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाज तन्मय पाटीलला देखील कमी लेखून चालणार नाहीये, त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफपॉलीवर घेतलं होतं, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉट मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संदेश साकर त्या ठिकाणी होते. गुड फिल्डिंग संदेश साखरकरनं पाहायला मिळाली. एक सिंगल मात्र ठिकाणी वेगानं पूर्ण जरूर केली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचले गेले 6 या आकड्यावरती. 41 लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे पहिलं. हॅलो समश्व क्षमा असावी, विद्युत पुरवठा थोडासा खंडित मात्र ठिकाणी झाला होता, परंतु काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. अजून सुद्धा जिंकण्याकरता 6 बॉल शिल्लक असतील आणि 14 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 3 षटकार अमित कामणकरनं मात्र पेश केले आणि सामन्याला मात्र पुन्हा एकदा आपल्या बाजूने मात्र खेचून आणलाय. 5 मध्ये 20 धावांची तुफानी फारी मात्र त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आहे. आता मात्र सामना जिंकण्याकरता चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 बॉलमध्ये 14 धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या आहेत. पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन या संघाला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने आपण पाहिलं तर मग ऋषभ आहे, दुसऱ्या बाजूनं दर्पण. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग दर्पणनं खूप चांगली खेळी मात्र प्रस्थापित केली होती. चला घाई करायची आहे, प्लीज घाई करा, ग्रुप मीटिंग करू नका. हॅलो हॅलो आणि अगदी आपण पाहू शकाल प्रमुख अतिथीगण या ठिकाणी आहेत, उपस्थित झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय एक गूढ व्यक्तिमत्व कमलाकरजी जाधव माजी सरपंच देवदळ या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा आपण करूया शब्द सुमनानी स्वागत या इव्हिनिंग सेशन मध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. आई गौदेवी चषकामध्ये अगदी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा शुभ आगमन विद्यमान कमलाकरजी जाधव यांचं अगदी आपण पाहत आहे. व्हेरी वेलकम. पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल या इव्हिनिंग सेशन मध्ये. कमलाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आता पुन्हा एकदा करूया शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. 14 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. आकाशात फिरतोय पक्षांचा थवा आणि अजून सुद्धा पाटील 5-1-4-1 टीमला धावांची गरज आहे, ती म्हणजेच 14 धावा. काय घडेल काय बिघडेल हे देखील आपल्याला ठिकाणी पाहायला मिळेल, कारण मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. अक्षरशः मॅच फसला होता, परंतु 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाला, तो म्हणजेच मिस्टर अमित कामणकर. आता मात्र विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 6 मध्ये 14. पहिला बॉल यावेळेस पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, सचिन पकडतोय शेल आणि समाप्त झालाय. ऋषभचा देखील खेळ आउट. ते लोकांची करतात सेवा, त्यांचा सगळ्यांना वाटतोय हेवा. ते लोकांची करतात सेवा, त्यांचा सगळ्यांना वाटतोय हेवा. 9-1 बाबा ग्रुपचा साऱ्या जिल्ह्यात हाय मोठा दर्जा, साऱ्या जिल्ह्यात हाय मोठा दर्जा. मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना, मग चर्चा चर्चा होणार ना.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. ऋषभ याच्यावरती आपण पाहिलं तर मग थोडासा विश्वास होता त्यांच्या पाठीराख्यांचा, परंतु ते देखील बाद झालेत. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरिता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 14 धावा. इथून मात्र एक षटकार जर आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करेल यात काही शंका नाहीये. महेंद्र कांबळे ऑन स्ट्राईक. यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका फसलाय. एक धाव वेगाने या ठिकाणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु रोखला गेलाय. नील आहे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती डब्ल्यू प्राप्त त्यांनी केला. दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. आता मात्र 4 चेंडू आणि इथून सुद्धा मॅच जिंकण्याकरिता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 13. 4 चेंडू 13 धावा, एक मोठा फटका. हे सुरुवातीचे 2 चेंडू आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत. या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती जर मोठे फटके आले तर मग सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली जाईल. पाहूया नीलच्या विरोधामध्ये कशा प्रकारची बॅटिंग मात्र या ठिकाणी केली जाईल. दर्पण आहे ऑन स्ट्राईक वरती. सरळ बॅटनं यावेळेस चेंडूला मात्र खेळलं गेलं. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली आहे. 2 धावा तर या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आता मात्र इथून पुन्हा एकदा जिंकण्याकरिता 3 मध्ये बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 11. 3 चेंडू 11 धावा, एक मोठा फटका. कोणाच्या बॅट मध्ये येईल? सध्या तरी दर्पण पिक्चर मध्ये ऑन स्ट्राईक वरती. त्याच्या बॅट मधनं तो मोठा फटका येईल का, हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कारण सुपर 3 मध्ये कुठला संघ पोहोचेल ह्याच्यासाठी हा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 11. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. सध्या तरी गोलंदाज प्रेशर मध्ये, फलंदाज प्रेशर मध्ये, मैदानाच्या बाहेर प्रेक्षक देखील आमच्या प्रेशर मध्ये आहेत. कोण जिंकणार हा मॅच? रियांश प्रतिष्ठान नागले की मग पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन संघ. नील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. राईट द विकेट न षटकातील हा पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. बॅटचा अँगल आपण पाहिलं तर मग वरून फिरलं गेलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू आलाय डॉट. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्ट्रॉंग बाजू आहे, ती म्हणजेच रियान प्रतिष्ठान नागाळे संघाची. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय सीमारेषा पार. आलाय हा दर्पणच्या बॅट मधनं षटकार. वा दर्पण वा, काय जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेलाय. 2 मध्ये 11 धावांची गरज असताना त्याच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. आता मात्र शेवटच्या बॉल वरती 5 धावांची आवश्यकता असणार आहे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता मात्र फायर ब्रिगेडचं काम कोण करणार. टीम पाटील 5-1-4-1 की मग रियांश प्रतिष्ठान नागले. प्रेक्षकांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या दोन्ही टीम साठी. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका फसला, झेल पकडला आणि खेळ देखील जिंकलाय रियांश प्रतिष्ठान नागले संघानं. कॉंग्रॅच्युलेशन रियान प्रतिष्ठान नागले अँड हार्डक पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लढा दिला होता पाटील 5-1-4-1 कामन बॉईज कामन या संघानं. परंतु अखेरीस या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रियांश प्रतिष्ठान नागले संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये पोहोचतोय. चला पुढील मॅच रियांश प्रतिष्ठान नागले अँड टीम 94 धानिव या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक संघ आपण पाहिला तर मग चिठ्ठीच्या द्वारे फायनल मध्ये पोहोचला गेलाय.